नमस्कार. सकाळी उठल्या उठल्या लंगडत चालणे, पायामध्ये जसं काही कुणी सुई घातलेली आहे किंवा विजेचा झटका दिलेला आहे, या पद्धतीच्या तीव्र वेदना होणे, ही तक्रार अनेक लोकांनी अनुभवलेली असेल. भारतामध्ये साधारण 10 ते 15% लोकांना आयुष्यामध्ये हा टाचदुखीचा त्रास, ज्याला आपण कॅल्कॅनियन स्पर म्हणतो, हील पेन म्हणतो, या पद्धतीचा त्रास होत असतो. यावरती एक गोष्ट मी अगदी स्वानुभवाने नक्की आपणाला सांगू इच्छितो की यावरती आयुर्वेदामध्ये अत्यंत प्रभावी आणि मूलगामी उपचार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा उपाय कोणता असतो तर तो म्हणजे अग्निकर्म, की ज्यामध्ये एकाच सिटिंगमध्ये पेशंटला साधारण 30 ते 40% रिलीफ वाटतो. यामध्ये मृत्तिका शलाका, सुवर्ण शलाका, पंचधातूची शलाका ही वेगवेगळ्या अवस्थेनुसार आणि रोगाच्या गांभीर्यानुसार आम्ही वापरतो. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल की याच्यामध्ये ट्रीटमेंट कशी केली जाते. यामध्ये वाताच्या बरोबरच जर रक्तदुष्टी असेल तर त्यासाठी भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते म्हणजे जलोका, यांचा वापर अत्यंत फायद्याचा होतो. जलोका आणि स्थिरागत रक्तमोक्षण म्हणजे घोट्याच्या शेजारची रक्तवाहिनी जी असते तिथून रक्तमोक्षण करणे, या 2 चिकित्साने ही टाचदुखी मुळापासून जाते. यावर अनेक क्लिनिकल ट्रायल्स अनेक आयुर्वेद हॉस्पिटल्समध्ये, विद्यापीठांमध्ये झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूचे जे स्नायू असतात किंवा अस्थी असतात, मसल्स असतात, या सगळ्यांना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे गुग्गुळकल्प जे आहेत, ज्याच्यामध्ये शतावरी, अश्वगंधा, रासना, त्रिफळा अशी विविध औषधं वापरून पद्मकाष्ठ, मंडूर भस्म, ह्या सगळ्या औषधांनी स्नायूंना आणि तुमच्या अस्थिधातूला ताकद मिळते. आणि त्यामुळं महिनोन्महिने, वर्षानुवर्ष जे लोक अनेक पेनकिलर घेऊन थकलेले आहेत, इंजेक्शन घेऊन थकलेले आहेत, वजन कमी करण्याचे प्रयत्न करून थकलेले आहेत आणि तरीही त्यांना वेदना आहेत, अशा रुग्णांमध्ये आयुर्वेद हा यांना लॉंग लास्टिंग रिलीफ देऊ शकतो. हे आत्तापर्यंतच्या आमच्या शेकडो रुग्णांच्या अनुभवानुसार मी आपणाला सांगू इच्छितो. धन्यवाद.